नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गोदावरी पॉवर अँड इस्पत लिमिटेड या कंपनीने फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम्सच्या कॅपॅसिटीचा प्लॅन डिस्क्लोज केला आहे. तसेच याकरिता कंपनी किती कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट करणार आहे हे सुद्धा कंपनीने डिस्क्लोज केलेले आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच अपडेट डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तसेच या कंपनीची आपण बेसिक इन्फॉर्मेशन देखील बघणार आहोत. आणि मित्रांनो, या कंपनीने जो बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम बिझनेसला घेऊन अपडेट दिला आहे तो रिन्युएबल एनर्जी जो एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे त्याच्याशी रिलेटेड बिझनेस आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण या अपडेटचं हेडिंग वाचू शकतो. गोदावरी पॉवर अनविल्स रुपीज 1625 कोटी प्लान टू क्वाड्रुपल बॅटरी स्टोरेज कॅपॅसिटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील जाणून घेऊया. तर मित्रांनो, गोदावरी पॉवर अँड इस्पत लिमिटेड या कंपनीने आपल्या अपकमिंग बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्टच्या कॅपॅसिटीला वाढवण्याकरिता 1625 कोटी रुपयांच्या इन्व्हेस्टमेंटला मंजुरी दिली आहे. आणि मित्रांनो, गोदावरी पॉवर अँड इस्पत लिमिटेड या कंपनीची होली ओन सबसिडरी कंपनी गोदावरी न्यू एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात JNEPL, हे प्रोजेक्ट्स 2 फेजेसमध्ये एक्झिक्यूट करेल. आणि मित्रांनो, हे जे प्रोजेक्ट्स बिल्ड होईल हे ॲन्युअली 40 गिगावॅट अवरची कॅपॅसिटी डिलिव्हर करेल. आणि मित्रांनो, इथे तुम्ही हे दोन शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा. एक गोदावरी पॉवर अँड इस्पत लिमिटेडचे GPIL आणि गोदावरी पॉवर अँड इस्पत लिमिटेडची होली ओन सबसिडरी कंपनी गोदावरी न्यू एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचा शॉर्ट फॉर्म आहे JNEPL. आणि मित्रांनो, गोदावरी पॉवर अँड इस्पत लिमिटेड ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट आहे. आणि मित्रांनो, हे जे कंपनी फ्युचर ओरिएंटेड बिझनेसमध्ये काम करणार आहे आपल्या होली ओन सबसिडरी कंपनी गोदावरी न्यू एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या थ्रू. तर मित्रांनो, गोदावरी पॉवर अँड इस्पत लिमिटेडने पहिले प्लॅन डिस्क्लोज केला होता की कंपनी 700 कोटी रुपयांच्या खर्चासोबत 10 गिगावॅट अवर फॅसिलिटीचा प्लॅन कंपनीने डिस्क्लोज केला होता. परंतु मित्रांनो, आता कंपनीने आपला जो 10 गिगावॅट अवरचा प्लॅन होता तो डायरेक्ट चौपट केला आहे. आणि कंपनीचा प्लॅन आहे आता डायरेक्ट 40 गिगावॅट अवरची फॅसिलिटीचा. आणि मित्रांनो, याकरिता कंपनी हे इन्व्हेस्टमेंट 2 फेजमध्ये करणार आहे. पहिल्या फेजमध्ये कंपनी 20 गिगावॅट अवरचे प्रोजेक्टसाठी 1025 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करणार आहे फायनान्शियल इयर 2026-2027 मध्ये. तसेच सेकंड फेजमध्ये कंपनी 600 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करणार आहे फायनान्शियल इयर 28-29 मध्ये. आणि टोटल जी कॅपॅसिटी होती 20 गिगावॅट अवरने ती वाढून होऊन जाईल डबल 40 गिगावॅट अवर. म्हणजे मित्रांनो, पहिले जे कंपनीचा प्लॅन होता 40 गिगावॅट अवरचा फॅसिलिटीचा, आता डायरेक्ट तो कंपनीने चौपट करून 40 गिगावॅट अवर केला आहे. आणि टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 1625 कोटी रुपये. आणि मित्रांनो, गोदावरी पॉवर अँड इस्पत लिमिटेड यांनी म्हटले आहे की सिंगल लाईन 20 गिगावॅट अवरच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट मुळे बेटर लँड युटिलायझेशन अनेबल लोअर स्ट्रक्चरल कॉस्ट आणि
ऑपरेटिंग मार्जिन्स इम्प्रूव्हमुळे हा डिसिजन घेण्यात आला आहे. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की 20 गिगावॅट अवर फॅसिलिटीचे कमर्शियल ऑपरेशन्स सुरू होईल फायनान्शियल इयर 2028च्या फर्स्ट क्वार्टर मध्ये. मित्रांनो, या प्रोजेक्ट करिता फंडिंग कुठून अरेंज करणार आहे कंपनी हे सुद्धा कंपनीने इथे डिस्क्लोज केले आहे. तर मित्रांनो, गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेडची होली ओन सबसिडरी कंपनी GNEPL ही कंपनी कर्ज घेणार आहे. तसेच गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड ही कंपनी इंटरनल अक्रुअल्सच्या थ्रू इक्विटी इन्फ्यूज करून देखील प्रोजेक्ट्सला सपोर्ट करणार आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड ही आपल्या होली ओन सबसिडरी कंपनीच्या थ्रू आपला फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे BESS म्हणजे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम्सच्या बिझनेसला वाढवण्याकरिता कंपनीने इन्व्हेस्टमेंटवर एक मोठी घोषणा केली आहे. तसेच कंपनीने आपल्या प्रिव्हियस प्लॅनच्या कम्पेअरमध्ये आताची जे कॅपॅसिटी आहे ते 4 पटने इन्क्रीज केली आहे. तर चला मित्रांनो, आता आपण या गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 63.51%, FISची होल्डिंग आहे 6.63%, DISची होल्डिंग आहे 2.43% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 27.44%. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून क्वार्टर 2 मध्ये आली होती 1308 कोटी रुपये. तसेच कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला होता 162 कोटी रुपये. आणि जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा कन्सॉलिडेटेड परफॉर्मन्स बघितला तर कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 23 मध्ये होती 5,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची, फायनान्शियल इयर 24 मध्ये होती 5,445 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 25 मध्ये होती 5,370 कोटी रुपये. आणि या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता जवळपास 800 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होता जवळपास 950 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 800 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. चला मित्रांनो, आता आपण गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघूया. तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 4,844 कोटी रुपये. कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग आहे 3 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. कंपनीची शॉर्ट टर्म बोरोइंग आहे 300 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे जवळपास 700 कोटी रुपये आणि कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 550 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. आणि आपण येथे बघू शकतो कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज लगातार वाढत आहे आणि कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज जर वाढत असेल तर हा एक नेगेटिव्ह साईन मानला जातो. आणि मित्रांनो, गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेडमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 63.51% आणि कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. याचा अर्थ म्हणजे या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. आणि मित्रांनो, ज्या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 असतो हा त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड ही कंपनी आपल्या होली ओन सबसिडरीच्या थ्रू बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम्स बिझनेसमध्ये जबरदस्तपणे आपली कॅपॅसिटी वाढवणार आहे. तसेच कंपनी किती कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करणार आहे हे सुद्धा आपण बघितले आहे.
तसेच आपण गोदावरी पॉवर अँड इस्पत लिमिटेडची आजच्या व्हिडिओमध्ये थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.